नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे बघू शकता, आज आपण गुलाबाच्या विषयी काय माहिती घेणारच आहे. तर हे बघू शकता, आमची गुलाबांची झाडं जी काही माझी आहेत ती कशी आहेत, त्याची माती बघा. तर आज आपल्याला गुलाबाविषयीच बोलायचं आहे. त्याला कोणतं खत घालावं, काय करावं, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. जर माझा व्हिडिओ थोडा आवडला तरी सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर आता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघत आहात. तर आता मी गुडाई करत आहे बघा झाडाची, हे बघू शकता. तर ही जी काही काणं आहे ती पण मी काढणार आहे सगळी. हे बघू शकता, पानं बिनं सगळी जी आहेत ती आपण पहिली सगळी झाडाची काढून घेऊयात. खत कोणतं घालायचं तेही मी तुम्हाला दाखवतच आहे आणि ते पुढं मी दाखवणार आहे. हे बघू शकता, ही पानं बिनं सर्व काही झाडाचं घाण जे काही आहे ते आपण काढून घेऊयात आधी. बघू शकता. तर हे गुलाब आहे का नाही, हे मी कटिंगपासून लावलेली आहेत. ही गुलाबं, ही सगळी गुलाबं फक्त काय काय झाडं आहेत हे बघू शकता. ह्याची पण ग्रोथ बघू शकता किती चांगली झालेली आहे. ही पण मी कटिंगपासून लावलेली आहे. हे बघू शकता, इथं कटिंग लावलेल्या पण फुटलेल्याच आहे. ते बघू शकता कटिंग, हे बघा. कटिंगची पण मी मेथड तुम्हाला थोड्याच दिवसांनी मी एक व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यावरही. तर माझी गुलाबांची रोपं तुम्ही बघू शकता किती मोठी मोठी झालेली आहेत. 2-2, 3-3 वर्षाची आहेत बघू शकता. हे जाड झालेलीच आहे, तिथं पण बघू शकता. हे बघू शकता. तर मित्रांनो, हे बघू शकता, आता आपण ही सगळी माती जी आहे ती जिथली काढून घेतलेली आहे, म्हणजे 2-2 इंचातली वरची माती जी आहे ती काढून घेतली. तर हे जे बघू शकता गोबरचं खत आहे, हे बघू शकता. आणि आपण इथली ही माती काढून घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे DAPचे दाणे टाकणार आहोत. हे बघू शकता, ही DAP आहे, त्याचे दाणे काही टाकणार आहोत आणि हे आपलं खत जे काय आहे ते टाकणार आहोत. तर माझ्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. तर हे बघू शकता, आता मी हे टाकत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. सगळीकडनं हे पूर्ण टाकून घ्यायचं पहिलं खत आपलं एक आहे ते. मी अरे टाकत आहे या कुंडीत. तर आता आपण त्याच्यावर माती टाकूया. आता ही माती पण मी टाकलेली आहे. मातीतली घाण काढूयात. तर माती बघू शकता टाकून झाली आहे आपली. जर अशी ढिल्ली माती करून घेतली आहे मी. माती टाकून झालेली आहे बघू शकता. रोज कळ्या पण उमडायला लागल्या आहेत. काय 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 तर आता बाकीच्या ह्याच्यात मी टाकून घेतो, तोपर्यंत तुम्ही वेट करा. तर आता काही DAPचे दाणे मी ह्याच्यात टाकलेले आहेत, हे बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपण सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही आहे ते टाकून घेतलेलं आहे, खत आणि पाणी. तर आता जो काय डिसेंबरचा महिना आहे, तर आता ब्लूमिंग होऊ शकते ह्याच्यावर. हे बघू शकता, नवीन ग्रोथ ही खूप फुटत आहे, झाडांवर पालवी खूप फुटत आहे, बघू शकतायच तुम्ही. म्हणूनच आपण हे जे काय गुलाबाची झाडं आणलेली आपली होती त्याच्यामध्ये खत टाकायचं आहे. दरवर्षीप्रमाणे मी टाकतच असतो. तर यावर्षी म्हणलं तुम्हाला थोडं दाखवावं. तर बघू शकता, माझी गुलाबाची रोपं कळेही खूप आलेले आहेत, हे बघू शकता. फुलं पण खूप चांगली येतात ह्याला. तरी काय आता फुलं खाली होती नाही ठेवलेली, तरी हे झालेले आहेत. तर बघू शकताय माझी गुलाबाची झाडं मित्रांनो. तर आता हे सुकलेल्या ज्या काही फांद्या आहेत त्या मी तोडणारच आहे. तर आता मी थोड्या वेळातच तोडणार आहे, त्यात तुम्हालाही मी दाखवतो. तर हे बघू शकता मित्रांनो, हे रोज कटर आहे. हे बघू शकता, ह्याला धारही खूप आहे. हे रोज कटर आहे, हे फक्त रोजलाच कापायला चांगलं असतं. तर हे बघू शकता, मी आता कापतोय. बघू शकता, हे आता कापलेलं आहे. थोडीशी वरनं मी कटिंग करणारच आहे. हे बघू शकता, शार्प कटरनीच हे कापायचं आहे बरं का. हे बघू शकता, इथं पण एक खाली, तरी मी कापलेलंच आहे, बघू शकताय. तर म्हणलं तुम्हालाही थोडं दाखवावं कापताना. तुम्हीही असंच करा कटिंग आणि केअर ही माझी कशी वाटली. ही अशी केअर केल्याने तुमचीही झाडं खूप चांगली येतील. मी तुम्हाला नक्की हे करतो. हे कटर तुम्हाला घ्यायचं असेल तर आसपासच्या नर्सरीत हे कटर तुम्हाला मिळूनच जाईल.
हे बघू शकता इथे सुकलेले डाळिंबागनी. इथं कापलेलंच आहे मी, हे बघू शकता. तर अशी कटिंग करा तुम्ही ही तुमच्या झाडांची. तर ह्याला काही गरज नाही आहे कटिंग करायची. तर आता ह्या झाडाला ही कटिंग खूप करायची गरज आहे. तर आता मी तुम्हाला कापून दाखवतो झाड. तर सर्व झाडांची सॉफ्ट ग्रोनिंग झालेली आहे मित्रांनो. तर आता माझी झाडं कशी वाटत आहेत, थोडी जरी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघू शकता ही माती ही मी एकदा बनवलेली ही दाखवणारच आहे. ह्याच्यामध्ये 20% खत, या मातीमध्ये लाल रेड सॉईल आहे 20%, 20% खत आहे आणि आपली 20% रेत आणि थोडीफार आपण हेही टाकू शकतो. काय बरं त्याला म्हणतात, राख, लकडी की राख जो आहे ते वो भी हम डाल सकते हे. बघू शकता मित्रांनो. माझी तुम्हाला झाडं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्ही मी अजून या झाडांमध्ये काय काय टाकू. गुलाबाच्या झाडांमध्ये बघू शकता मित्रांनो माझी गुलाबाची झाडं. मला अजून तुम्ही काय सांगा, मी ते सगळं तुम्हाला टाकेन. कमेंटमध्ये सांगा मला मी काय काय अजून या झाडांमध्ये टाकू. ग्रोथही बघू शकता आणि मी तुम्हाला ह्याचा रिझल्टही दाखवेन. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच ह्याचा रिझल्ट. तर आता आपण ह्या झाडाला पाणी घालत आहे. बघू शकता जोपर्यंत ड्रेनेज होलमधनं पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत पाणी घालतच राहायचं आहे. बघू शकता खत टाकल्यानंतर कधीही पाणी ओतायचं. बघू शकता आता मी हे पाणी ओतलेलं आहे. आता या दोन झाडांमध्ये, आता या झाडांमध्ये पाणी ओतत आहे. बघू शकता. बघू शकता ड्रेनेज होलमधनं पाणी बाहेर निघायला लागलेलं आहे. हे बघू शकता. तर पाणी ओतून तर झालेलंच आहे. तर मित्रांनो हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला सांगा. मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी असेच घेऊन येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बघू शकता पाणी बाहेर आलेलं आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला प्लीज लाईक करा. धन्यवाद. मी तुमचा सक्षम. बाय. चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करायला बरं का मित्रांनो. SP क्रिएशन पुणे माधुरी पारखे ह्या पेजवरच मी यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे आणि ह्या पेजवरच मी जे काय आपले नवनवीन व्हिडिओ आहेत ते सोडतच असतो. तर आतला पुढचा ब्लॉग जो काय आहे तो आपला रबर प्लांट विषयी होणार आहे आणि नंतर मग मी बेलाच्या झाडाच्या फांद्या ज्या काही कटिंग लावलेल्या होत्या त्या ह्याच्यावर पण मी तुम्हाला खूप बोलणार आहे. तर मित्रांनो बाय. सी यू. टेक केअर.